माजी आमदार दिलीप माने यांच्या वाढदिवसानिमित्त मंद्रुपमध्ये 83 तरुणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले। मंद्रुप येथे माजी आमदार दिलीप माने यांच्या वाढदिवसानिमित्त शेंडगे वस्ती येथे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 83 तरुणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले। या शिबिराचे उद्घाटन युवा नेते पृथ्वीराज माने यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी माजी सभापती गुरुशीद मेहत्रे, माजी जिल्हा परिषद सभापती दादा कोरे, श्रीकांत मेलगे पाटील, शकील कुडले, उपसरपंच भगवान हनुमाने, सुरेश टेळे, शिवपुत्र जोडमोटे, आप्पासाहेब शिळे, नजीर आवटे यांची प्रमुख उपस्थिती होती। येथील शिबिराचे आयोजन देशपांडे व शेंडगे मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले होते। यावेळी बोलताना पृथ्वीराज माने म्हणाले की रक्तदान ही काळाची गरज आहे। कोरोना काळात रक्तांची गरज सर्वांना जाणवली। मंद्रुपचे निखिल देशपांडे, मल्कारसिद्ध शेंडगे, मळसिद्ध शेंडगे यांनी आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिरामुळे अनेक गरजू रुग्णांना मदत होणार आहे। अशा शिबिरांची आज समाजाला गरज असून त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे। माजी आमदार दिलीप माने यांनी या दक्षिण सोलापूर तालुक्यातील प्रश्नाकडे जातीने लक्ष घालून ते सोडवण्यासाठी नेहमीच प्राधान्य दिले आहे। या शिबिराच्या यशस्वीतेसाठी बाळासाहेब शेंडगे, संजय शेंडगे, सचिन शेंडगे, सागर शेंडगे, नितीन शेंडगे, सिकंदर नदाब, राम पवार, महादेव कुंभार, चंद्रकांत मायनाळे, मुदका ख्याडे, सिद्धू ख्याडे, विनायक महेंद्रकर, मल्लू आगमोडे, राम गोसावी, बनसिद्ध खराडे, शिलसिद्ध देशमुख, नागनाथ कुमटाळे, गौरीशंकर खरात, अमुकसिद्ध देशमुख, सुनील खट्टे, समर्थ देशमुख, रेवणसिद्ध शिंगडगाव, रवी हेसे, नरेश टिळे व विजू केवटे यांनी परिश्रम घेतले। की एक रक्ताची बाटली 10,000 20,000 काय पण रेटवर विकत होते। त्यावेळेस आपल्याला जाणवलं हेच की रक्तदान किती महत्त्वाचं आहे। तर मला वाटतंय की आपल्या रक्तदानामधून जवळजवळ एक सगळे रक्तदानमधून 1,500 ते 2,000 आपण रक्तदान दिलं असेल आजपर्यंत ह्या वाढदिवसाला फक्त सोलापूर जिल्ह्यामध्ये। आणि वह्या वाटपाचं बोलायला गेलं तर 11,000 वह्या वाटपापेक्षा जास्त वह्या वाटप आणि उजळणी वाटप केलेली आहे। तर अशा रीतीने जे संस्कार मेहत्रे साहेब, कोरे साहेबांनी आमच्यावर आम्ही बघितले तेच मी म्हणू शकतो की जे युवा पिढीत आहे आपण असंच पुढे घेऊन जायला हवं। आज एक ॲटिट्यूड झाले की प्रत्येक सण साजरा करतो, प्रत्येक जयंती साजरा करतो, करावं बरोबर आहे। पण माझं नेहमी एक उद्दिष्ट असं असतो की अशाही गोष्टी आपण घ्यायला पाहिजेत। शिवजयंती करावं, बसव जयंती करावं, आंबेडकर जयंती करावं, सगळं करावं, पण त्याच्यासोबत हे पॅरल काम घेतलं तर आपल्यालाच उद्या समाजामध्ये जास्त मान आणि सन्मान मिळणार। आणि इलेक्शनची गोष्ट आली, इलेक्शनमध्ये मी एवढं सांगू शकतो की 100% आपल्यालाच इलेक्शनमध्ये काँग्रेसचं तिकीट मिळणार आहे। आणि आपण एवढे सगळे लोक जे जमलेले आहात, मी म्हणतो की आपण गावातले सगळे प्रतिष्ठित आहेत, सरपंच, उपसरपंच, सभापती, माजी सभापती, मेंबर, सोसायटी चेअरमन, सोसायटी व्हाईस चेअरमन, सोसायटीचे मेंबर, आणि ते सोडून गावामधले डॉक्टर, लॉयर, इंजिनियर, कॉन्ट्रॅक्टर इत्यादी मोठे शेतकरी सगळे इथं उपस्थित आहेत। जर आपण आज ठरवलं की माझ्या वडिलांना व माझ्या परिवाराला साथ द्यायचं तर कोणीच काय करू शकत नाही, कारण की आपण लास्ट टाइम जेव्हा निवडून आलो तेव्हा भरपूर काम केलेले आहे। ते जे काय मोदी लाट आली आणि 2019ला जे काय आमच्याकडनं चुकी झाली मध्ये जाऊन ती सांभाळत आज आपण गावागावा घराघरामध्ये कार्यक्रम घेतले, काम केले, वह्या वाटप, ब्लड डोनेशन, वेगवेगळ्या स्पर्धेतून आपण पोहोचलो। तर हीच एक आशा व्यक्त करतो की आपल्या मंद्रुप गावाचं एक आशीर्वाद असावं, कारण की मंद्रुप हे एक असं गाव आहे की पूर्ण जिल्हा कंट्रोल करतो। सगळ्यात मोठं गाव आपलं मंद्रुप आहे। तर जर आपल्या गावाचा आशीर्वाद असेल तर मी एक आज माझ्या वडिलांतर्फे ग्वाही देतो की सगळ्यात जास्त काम असू दे, मंद्रुप MIDCचा प्रश्न असू दे, ते सगळ्यांनी एकत्रित करून फक्त एकच नेता सोडवू शकतो, म्हणजे ते माझे वडील आहेत। आणि अशा प्रकारेच आपण सपोर्ट करत राहावं।